नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रतिभा मराठी या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसह या ठिकाणी पाहणार आहोत. 50 गुणांच्या या पेपरमध्ये नेमके कोणते प्रश्न येतात आणि ते कसे सोडवायचे हे आपण आज या ठिकाणी पाहूया. आणि याच्यातले बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ॲज इट इज येऊ शकतात. त्यामुळं आपण बिलकुलही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघायचा आहे. बघा, 50 मार्काचा हा पेपर आहे आणि या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे तो पॅसेजवर आधारित आहे. पॅसेज वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली असलेले प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. याच्यामध्ये बघा, हा पॅसेज 6 गुणांसाठी आहे. सीन पॅसेज म्हणतात त्याला. हा काईट फ्लाईंग म्हणजे पतंग उडवण्याच्या छंदावर आधारित असलेला हा पॅसेज आहे. अगदी सोपे प्रश्न आहेत याच्यामध्ये आणि पॅसेज तुम्हाला लवकरच समजून जाईल लगेच. याच्यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न तुम्ही सर्वात अगोदर वाचून घ्यायचे आणि मग तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं प्रश्नामध्ये जे विचारलंय ते पॅसेजमध्ये कुठं आहे. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारला होता, राईट द मटेरियल्स मेन्शन इन द पॅसेज टू प्रिपेअर काइट्स. पतंग बनविण्यासाठी जे लागणारं मटेरियल्स आहे त्याबद्दल या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, मी तुम्हाला हायलाईट करून दिलेला आहे. काइट पेपर अँड थिन वुडन फ्रेम्स है ना. याच्यामध्ये तुम्हाला इथं उत्तर लिहायचं आहे की द मटेरियल्स मेन्शन आर काइट पेपर, थिन वुडन फ्रेम्स अँड फायबर ग्लास. असे सोपे सोपे प्रश्न आहेत. एकदम छान प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला असे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. या ठिकाणी दुसरा प्रश्न दिलेला आहे, राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली जे शब्द आहेत त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. तर त्याच्यामध्ये हॅरॅस्ड, त्याच्यानंतर कम्स अ लॉंग वे, असं हे दोन शब्द दिलेले असतील. त्याचं आन्सर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, बिलकुल तुम्हाला लिहून देखील घ्यायची गरज नाही, कारण मी तुम्हाला उत्तरासह पूर्ण पेपर या ठिकाणी दिलेला आहे. चला बघा पुढे. पुढचा प्रश्न विचारलाय, डू यू एन्जॉय काइट फ्लाइंग, व्हॉट डू यू लाईक द मोस्ट. या ठिकाणी आपल्याला त्याचा आन्सर द्यायचा आहे, येस आय एन्जॉय काइट फ्लाइंग. व्हॉट आय लाईक द मोस्ट इज द excitement of launching the kite into the air and watching it dance with the wind high in the sky. तुम्ही उत्तर लिहू शकतात. अगदी 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 छान पॅसेज येतो आणि तो पॅसेज तुम्हाला 100% येऊ शकतो. चला पुढे बघा, या ठिकाणी असा एक प्रश्न विचारलेला आहे, जो काय म्हणतो याच्यावर बघा, डज आणि डोंट्स या ठिकाणी तुम्हाला हे ब्लँक्स आहेत हे भरायचे आहेत. त्याचा आन्सर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी ते आन्सर आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे याच्यामध्ये, रीड द पोएम अँड आन्सर द क्वेश्चन. तुम्हाला सीन पॅसेजवर 6 गुण आहेत आणि पोएमवर 12 गुण या ठिकाणी आहेत. आणि हे तुम्हाला पोएम आणि सीन पॅसेज दोन्ही येऊ शकतात. बघा, विल्यम्स शेक्सपियर्स यांची ही कविता आहे. याच्यामध्ये दिलेला आहे बघा, प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. कवितेवर आधारित प्रश्न आहेत, त्याची उत्तरं द्यायची आहेत. बघा इथं, फाइंड एनी टू अलिटरेटिव्ह लाईन्स असा प्रश्न विचारलाय. 2 गुणाला तो प्रश्न आहे. आता बघा, हे अलिटरेशन काय आहे. अलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार आहे, त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे या ठिकाणी. तुम्हाला हे आन्सर इथं लिहायचं आहे. द सिंगिंग म्हणजे अलिटरेशन म्हणजे रिपिटेशन ऑफ द सेम कॉन्सोनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स है ना. तर या ठिकाणी तुम्ही उत्तर त्याचं पाहू शकता. त्याच्यानंतर बघा इथं काय विचारलेलं आहे तुम्हाला, पिक आउट द लाईन्स दॅट क्रिएट अ इमेज इन युअर माइंड ऑफ बिझी ॲट वर्क. तर याचं आन्सर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे.
त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट वर्क द फॉलोइंग हॉनी बीज टू ॲज पर द पोएम, है ना. तर तुम्हाला या ठिकाणी मायग्रेट बीज त्याच्याबद्दल लिहायचं आहे आणि पॉर्टर बीज याच्याबद्दल पण तुम्हाला तिथं लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, डू ॲज डायरेक्ट टीचर्स से बी क्वाईट स्टुडंट्स. तर याचा तुम्हाला काय करायचं आहे, रिराईट द सेंटेन्स इन इनडायरेक्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तुम्हाला इथे मी लिहून दाखवलेलं आहे. द टीचर ऑर्डर्ड द स्टुडंट्स टू बी क्वाईट, किंवा द टीचर टोल्ड द स्टुडंट्स टू बी क्वाईट, है ना. त्याच्यानंतर खाली एक दिलेला आहे, चेंज द व्हॉइसचा प्रश्न आहे. तो तुम्हाला लिहायचा आहे. अगदी सोपा आहे, तुम्हाला सर्वांना येतं. त्याच्यानंतर बघा, ही ग्लान्स ॲट लेटर. हे सिम्पल आहे, कंपाऊंड आहे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. हे सिम्पल सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर इथं बघा, यूज द वर्ड अँड राईट अ सेंटेन्स. बिनिंग हे हा शब्द तुम्हाला घेऊन एक वाक्य लिहायचं आहे. या ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे बघा. मिनिंग ऑफ बिनिग्न, तर काइंड, जेंटल और नॉट हार्मफुल असं त्याचा मिनिंग आहे. त्याच्यानंतर इथे एक तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. फिल द वे विथ द वर्ड्स, है ना, रिलेटेड टू सर्जरी. तर या ठिकाणी तुम्हाला हे 6 बॉक्स भरायचे, तिथे मी भरून दाखवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न असा आहे, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, फिल इन द गॅप्स. जे रिकाम्या जागा आहेत या तुम्हाला भरायच्या आहेत आणि ह्या डिग्रीशी रिलेटेड आहेत. कंपॅरिझन आहे ना बघा, पॉझिटिव्ह आहे, कंपॅरेटिव्ह आहे, सुपरलेटिव्ह आहे. या ठिकाणी हे बॉक्स भरून तुम्हाला मी या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता याचं आन्सर, आहे ना. हा प्रश्न बघा किती मार्काला आहे तुम्हाला, हा 4 मार्काला आहे. ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट, हेल्दी, हेल्दियर, हेल्थीस्ट, नियरेस्ट, फाईनेस्ट हे तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, अंडरस्टँड द कोटेशन अँड एक्सपांड इट इन अ पॅरेग्राफ फॉर्मॅट. ते जे कोटेशन दिलेलं आहे ते पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. खूप सोपं आहे. तुम्ही तयारी झालेली आहे, तुमची तयारी झाली नसेल तरी घाबरू नका, हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी पडतील. चला पुढे बघा, चौथा क्वेश्चन दिलेला आहे, नेम द फेस्टिवल दॅट यू एन्जॉय द मोस्ट ऑफ ऑल. फिल इन द फॅक्ट्स अबाउट दॅट फेस्टिवल. फेस्टिवल दिलेले आहे, सॉरी, अबाउट फेस्टिवल लिहायचं आहे तुम्हाला. जो फेस्टिवल आवडतो तो त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. नेम ऑफ द फेस्टिवल आहे, व्हेन इट इज सेलिब्रेटेड, व्हाय इट इज सेलिब्रेटेड, हाऊ इट इज सेलिब्रेटेड, अँड स्पेशल कझिन. त्याच्यानंतर अदर स्पेशल फीचर्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्यात आणि मी ते या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेल्या हे पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, स्टेट द फॅक्ट्स अबाउट द स्टोरी द लास्ट लीफ. तर याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, मेन कॅरेक्टर वगैरे सगळ्या गोष्टी, प्रॉब्लेम, अटेम्प्ट मेड टू सॉल्व इट, क्लायमॅक्स म्हणजे टर्निंग पॉईंट लिहायचा आहे, प्रॉब्लेम सॉल्व अँड एंड. या ठिकाणी मी तुम्हाला ते उत्तर दिलेलं आहे. तुम्ही रकान्यामध्ये बॉक्स करून लिहू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, बॉक्स करत नाही बसलं तरी चालतं, है ना. खूप छान प्रश्न आहे हा. प्रश्न तुम्हाला 100% येणार आहे, पाहू शकतो तुम्ही. बघा पुढचा प्रश्न आहे, मेक अ पॅरेग्राफ्स ऑफ द पोएम, है ना. तर पॅरेग्राफ्स लिहायचं आहे, लिहून दिलेलं आहे मी, तुम्ही ते पाहू शकता. पुढचा प्रश्न इथे काय आहे तुम्हाला, त्याला काय झालेलं आहे, क्विजमध्ये नॅशनल लेवलला काही. ओके, तर याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत इंटरव्ह्यूसाठी, है ना. बघा या ठिकाणी तुम्हाला हे पॉईंट दिलेले आहेत, त्या पॉईंटनुसार तुम्हाला लिहायचं आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी आहे. थोडंसं जास्त लिहावं लागेल याला, पण ठीक आहे, तुम्ही लिहू शकता.
बघा या ठिकाणी हा असा प्रश्न आहे आणि त्याची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. लास्ट जो आहे काय एक्सप्रेशन ऑफ थँक्स अँड गुड विशेस ते लिहायचं आहे. चला पुढे 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 या ठिकाणी आपला हा 50 मार्काचा पेपर आपण पाहिलेला आहे. अगदी छान पेपर आहे आणि हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात, त्यामुळे व्यवस्थित पहा. ज्यांना गरज वाटते लिहून घ्यायची त्यांनी लिहून घ्या. ज्यांना वाटतं की गरज नाही, हे पाठ करू शकतो आपण, त्यांनी पाठ करा. ओके, थांबू या ठिकाणी. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक विषयाचे पेपर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, त्यालाही याचा फायदा झाला पाहिजे. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. भेटू असंच पुढच्या पेपरमध्ये जो असेल हिंदीचा. चला ठीक आहे, थांबू या ठिकाणी.